दोन महत्वाचे कायदे राज्यात येत आहे, जो डिसेंबरमध्ये आम्ही आणतो आहे. या कोकणाला मजबूत करणारा, कुठली जमीन कोणाची अनधिकृत कोणी विकू नये, कोणी या ठिकाणी गरीब माणसाच्या जमिनीवर कब्जा करू नये, याकरता आधी मोजणी केल्याशिवाय कोणतंही रजिस्ट्रेशन होणार नाही. 15 दिवसात मोजणी करायची, त्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं. या राज्यामध्ये आधी मोजणी मग नोंदणी नंतरच नोटेशन हा कायदा आम्ही आणतो आहे. मोजणी झाल्याशिवाय मात्र आता रजिस्ट्रेशन करता येणार नाही, कारण स्पॉटवर काय परिस्थिती आहे ती नोंदणीमध्ये येत नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठे विवाद तयार होतात. आणि दुसरं, या राज्याला स्थैर्य देण्याकरता या राज्यामध्ये प्रसादजी लँड टायटलिंग कायदा आपण आणतो आहे, जेणेकरून जनतेची मालमत्ता निश्चित करून देणे. यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड निरस्त होतील. फक्त आत्ता जमिनीचा मालक कोण आहे, त्या मालकाचं नाव असेल सीटीएसवर, त्या मालकाचा फोटो असेल, जमीन मालकाचा QR कोड असेल, ज्यातनं लोकेशन माहीत होईल. त्याच प्रॉपर्टी कार्डवर त्याची रेडी रेकनर व्हॅल्यू असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर भूमी अभिलेखचा नकाशा असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर नगरपालिकेने दिलेला बांधकामाचा नकाशा असेल, एकाच प्रॉपर्टी कार्डवर पासपोर्ट सारख्या सर्व एंट्री असतील. आणि असं प्रॉपर्टी कार्ड या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला लँड टायटलिंग कायदा आणून आम्ही देण्याचा विचार करतो आहे. आणि एक मोठा निर्णय महाराष्ट्र आम्ही करतो आहे. महसूल विभाग, महाराष्ट्र शासन. अधिकृत माहिती आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आजच महसूल विभागाच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा.